कधी विचार केलाय का? काही लोकांचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात आणि काहींचे कुणीच नाही. आपण म्हणतो नशीब असेल तर होतं, आपल्यासाठी नाहीये हे. पण खरंच तसंच असतं का? थोडा विचार करा. आज जे लोक यशस्वी आहेत ते सुद्धा कधीकाळी अदृश्य होते. त्यांच्याकडेही ना परफेक्ट आवाज होता, ना महागडा मोबाईल, ना मोठं सेटअप. फक्त एक गोष्ट होती, थांबायचं नाही हा निर्णय. कधी 10 व्ह्यूज, कधी 20 व्ह्यूज, कधी तर 0 व्ह्यूज. ही गोष्ट आहे एका अगदी साध्या व्यक्तीची, ज्याच्याकडे ना महागडा मोबाईल होता, ना लिनलाईट, ना माईक, ना स्टुडिओ. फक्त एक स्वप्न होतं. तो रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ बघायचा. लोक कसे बोलतात, कसे एक्सप्लेन करतात, कसे ऑडियन्सशी कनेक्ट करतात, हे सगळं लक्षात ठेवायचा. कधीकधी वाटायचं, मी कधी शिकणार, मी कधी चांगलं करू शकेन. पहिला व्हिडिओ टाकला, 10 व्ह्यूज. दुसरा व्हिडिओ 20 व्ह्यूज. तिसरा 0 व्ह्यूज. लोक म्हणाले, हे तुझ्यासाठी नाही, तुझं वेळ वाया जात आहे. पण त्याने थांबलं नाही, कारण त्याला माहीत होतं, सर्वात मोठं यश तेच मिळवतं जे लोक सुरू ठेवतात, जे हार मानत नाहीत. लोक हसले, हे तुझ्यासाठी नाही, तुझं वय गेलं, यातून काही होणार नाही. काही लोक आपलेच असतात, पण त्यांचे शब्द कधीकधी आपल्याला खूप खोलवर दुखवतात. तो एकटा बसून विचार करायचा, मी चुकतोय का, मी थांबावं का? पण एक आवाज त्याला आतून सांगायचा, जर आज मी हार मानली तर उद्या माझं स्वप्न कोण पूर्ण करणार? त्या क्षणी त्याने निर्णय घेतला, मी रोज व्हिडिओ टाकणार. व्ह्यूज आले नाहीत तरी, लाईक आले नाहीत तरी, कॉमेंट आले नाहीत तरी, मी थांबणार नाही. कन्सिस्टन्सी, सतत प्रयत्न, विश्वास स्वतःवर. त्या एका निर्णयाने त्याचं आयुष्य बदलण्याची पायरी सुरू झाली. कन्सिस्टन्सी म्हणजे दररोज मोठं काम करणं नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे मन नाही असतानाही काम करणं. आज मन नाही, आज थकवा आहे, आज लोक हसतील, तरीही कॅमेरा ऑन, रेकॉर्ड, अपलोड. सक्सेसला कोणताही शॉर्टकट नसतो. हळूहळू एक व्हिडिओ चालला, मग दुसरा, मग तिसरा. पहिली कॉमेंट आली, भाऊ तुमचा व्हिडिओ आवडला. त्या एका कॉमेंटने त्याला 100 लोकांच्या टाळ्यांपेक्षा जास्त ताकद दिली. आज काय? हजारो लोक त्याला फॉलो करतात, त्याचं बोलणं ऐकतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. पण लक्षात ठेवा, आजचं यश कालच्या 0 व्ह्यूजवर उभा आहे. आणि ही स्टोरी फक्त त्याची नाही, ही स्टोरी तुमची पण असू शकते, आणि माझी पण. जर आज तुमचं काम कुणी बघत नसेल तर ते वाईट नाही. वाईट हे आहे की तुम्ही थांबताय. थांबू नका, तुमचं काम सुरू ठेवा. पुढील यशाची कहाणी कदाचित तुमच्याच आयुष्यातील असेल. जर तुम्हाला वाटतं तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचावा, तर आत्ताच फॉलो करा, सबस्क्राईब करा. कारण कदाचित पुढील यशोगाथा तुमचीच असेल. आता ही संधी तुमच्या हातात आहे.